शेवटचे 20 दिवस शिल्लक राहिलेत आपल्या CET एक्झामला आणि खरं तर जर बघाल एखादा विद्यार्थी जर झिरो लेवलपासून म्हणजे झिरो स्टडीपासून आजपासून स्टार्ट करणार असेल तर पुढच्या 20 दिवसांमध्ये त्याचा रोडमॅप काय असला पाहिजे, त्याने कोणते चॅप्टर्स कव्हर केले पाहिजे, टेस्ट कधी दिल्या पाहिजेत, PYQs कसे सॉल्व्ह केले पाहिजेत, 20 दिवसांमध्ये सिलेबस किती कव्हर केला पाहिजेत आणि कमीत कमी सिलेबसवरती सुद्धा 95+% कसे मिळवायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे हा 2 कारणांसाठी इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे काय, आज एकतर मराठी नववर्ष आहे, त्याच्या सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. या निमित्त मी एक अनाउन्समेंट सुद्धा करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आजच्या या व्हिडिओचं खरं तर टायटल आणि व्हिडिओचं टॉपिक एक तर मी स्वतः अज्यूम केलं की जर मी झिरो लेवलपासून आज स्टार्ट करत असेल तर मला 20 दिवसांमध्ये काय फॉलो केले पाहिजे याचं कंप्लीट रोडमॅप मी तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्याकडून मला काय अपेक्षित आहे, एक तर या गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांनी एक नवीन सुरुवात करायची आहे, एक संकल्प करायचा आहे की पुढच्या 20 दिवसांमध्ये तुम्हाला एक डेडिकेटेड जो रोडमॅप देतोय तो फॉलो करा. बिलीव्ह मी 95+% मिळवणे या रोडमॅपनं डिफिकल्ट नाही आहे, गॅरंटीड मिळू शकतात. ठीक आहे, तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप आणि ॲपची लिंकसुद्धा दिलेली आहे, नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला काही जे अपडेट्स असतील ना ते सगळे वेळेवर मिळत जातील. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर आज गुढीपाडव्यानिमित्त ना जी पहिली अनाउन्समेंट मी जी करणार आहे ती सांगतो की एकतर आपलं मराठी नववर्ष आहे, त्यानिमित्तानं आमचा जो कोर्स आहे मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 40% ऑफ देत आहोत. म्हणजेच काय, या 40% ऑफमध्ये तुम्हाला एकतर त्याची प्राईस ना अराउंड मला वाटतं 399च्या अराउंड काहीतरी तुम्हाला मिळेल. ठीक आहे, मग या कोर्समध्ये एकतर तुम्हाला काय काय मिळणार आहे एक सांगतो. तुम्हाला तुमच्या दोन्ही अटेम्प्ट म्हणजे CETचा पहिला अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये यूज करता येतील अशा 35 फुल सिलेबस टेस्ट, ज्या सगळ्या CET 2026चे क्वेश्चन लेवल डिफिकल्टी लेवल विचारात घेऊन बोलले आहेत, त्या सगळ्या तुम्हाला 35 टेस्ट मिळणार. प्रत्येक टेस्ट तुम्हाला 2 वेळा अटेम्प्ट करता येते, जेणेकरून तुम्ही ती टेस्ट पहिल्या अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा यूज करा. प्रत्येक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर डिटेल्ड सोल्युशन मिळतं, इन्स्टंटली रिझल्ट कळतो, तुमची रँकिंग कळते, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. दुसरं असतं ते म्हणजे पर्सनल मेंटरशिप, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनली गाईड करतो. जर तुम्हाला वाटलं की कुठल्या स्टेपला काही प्रॉब्लेम्स येतं, टाईम टेबल कसं बनवायचं, स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा, तर सगळं डिटेलमध्ये मी पर्सनली तुम्हाला गाईड करत असतो. कुठल्याही स्टेपला जर काही अडचण येत असेल तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, हे असतं पर्सनल मेंटरशिप. त्यामुळे फक्त तुम्हाला टेस्ट सिरीज देत नाही तर दोन्ही अटेम्प्टपर्यंत तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे. तिसरं असतं ते म्हणजे काय, तर सगळ्या फिजिक्सच्या हँड रिटन नोट्स, सगळे चॅप्टरचे हँड रिटन नोट ज्या मी बनवले आहेत सगळ्या त्याच्यामध्ये दिले आहेत, त्याच्यामुळे रिव्हिजनसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मॅथ्स आणि केमिस्ट्रीच्या फॉर्म्युला बुकसुद्धा दिलेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर हे कंप्लीट फीचर्स आहेत ना, आज एकतर गुढीपाडवा आहे त्यामुळे आम्ही 40% ऑफ या स्कीमवरती देतो आहे. त्यामुळे तुम्हाला 399मध्ये दोन्ही अटेम्प्टच्या प्रिपरेशनसाठी एक बेस्ट तुम्हाला कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. नक्की एनरोल करा. एक सांगतो आहे, तुम्ही क्रॅश कोर्समध्ये क्लासेसवरती इतके पैसे खर्च करताय, एकतर फक्त तुम्हाला इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला दोन्ही मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज दोन्ही प्रोव्हाइड करतो आहे, त्याचा नक्की एनरोल करा. ऑलरेडी 300+ मुलं एनरोल झाले आहेत. नक्की तुम्हाला याचासुद्धा बेनिफिट होईल हे गॅरंटेड सांगतो. कारण का फक्त टेस्ट सिरीज देत नाही आहे, तर टेस्ट सिरीजसोबत तुम्हाला मेंटरशिप प्रोग्रामसुद्धा मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये गाईडसुद्धा केलं जातं. ठीक आहे, ही होती अनाउन्समेंट. आता येतो व्हिडिओच्या टॉपिकवरती की आपल्याला कवर काय करायचं आहे. एक म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी आपण म्हणतो की झिरो स्टडीपासून प्रिपरेशन करतो आहे, आपलं टार्गेट काय आहे, म्हणजे पुढच्या 20 दिवसामध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे. जर तुम्हाला 95+% हवं असेल तर तुम्हाला फिजिक्समध्येच किती स्कोर करायचं आहे त्याबद्दल सांगतो. फिजिक्समध्ये फक्त तुम्हाला 25 मार्क्स स्कोर करायचे आहेत. म्हणजे विचार करा, 25 आउट ऑफ 50 मार्क्स स्कोर करायचे आहेत. हाफ सिलेबस जरी व्यवस्थित कवर केला आणि बाकीचे जरी तुक्के मारले तरी ते स्कोर होतील. केमिस्ट्रीमध्ये काय, फक्त तुम्हाला 30 मार्क्सचं टार्गेट देतो आहे. ठीक आहे, 30 मिळवणं खूप इझी आहे जर केमिस्ट्री केली असेल तर. ठीक आहे, आणि मॅथमॅटिक्समध्ये फक्त 50 मार्क्स. म्हणजे जर टोटल बघाल तर या सगळ्याची जर बघाल तर 105 मार्क्स, जो 95%साठी आयडियल स्कोर आहे. म्हणजे या स्कोरवरती तुम्हाला 95+% आरामात मिळू शकतात. ठीक आहे, हे आपलं टार्गेट आहे. म्हणजे फक्त फिजिक्समध्ये 25, केमिस्ट्री 30 आणि मॅथ्स 50+. मॅथ्समध्ये 50+ मिळवणं थोडं जरा डिफिकल्ट आहे, परंतु तरीसुद्धा जर तुम्ही व्यवस्थित सिलेबस केला ना इझी आहे. हे टार्गेट एकदा समजलं ना, आता जर टार्गेट अचीव कसं करायचं त्याबद्दल सांगतो. एक म्हणजे काय,
मी अजून काय करतो की तुम्ही 0 लेवलपासून स्टडी करताय, ठीक आहे. मग आता सेल्फ स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पुढच्या 20 दिवसांमध्ये ना जास्तीत जास्त सेल्फ स्टडी करा. क्लासेसमध्ये किंवा कोचिंगमध्ये जे काही तुम्हाला मिळत असेल, वाटतंय की मला व्यवस्थित त्याचा फायदा होतो आहे, माझ्या थेरोटिकल कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, माझे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, तर क्लासेसमध्ये व्यवस्थित अटेंड करा. अदरवाईज सेल्फ स्टडीवरतीच फोकस करा, ठीक आहे. मग आता स्ट्रॅटेजी काय आहे, तर मी काय केलं आहे, 20 मार्च ते 6 एप्रिल हे टोटल 18 दिवस आहेत. या 18 दिवसामध्ये लक्षात ठेवा तुमचा डेली स्टडी प्लॅन काय असला पाहिजे. दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला मॅथ्सला द्यायचा आहे. मॅथ्सला दिवसाचे 5 तास द्यायचे, केमिस्ट्रीला 4 तास द्यायचे दिवसाचे, आणि फिजिक्सला तुम्हाला 3 तासाचा वेळ दिलेला आहे, ठीक आहे. मग या ऑर्डरनंच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा मॅथमॅटिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्सला कमीत कमी वेळ दिला तरीसुद्धा चालेल, ठीक आहे. आता चॅप्टर कसा कंप्लीट करायचा आहे ते सांगतो. टोटल तुम्हाला जर बघाल तर तुम्हाला कमीत कमी सांगतो एक तर 12 तास सेल्फ स्टडी करावाच लागणार आहेत, ठीक आहे. जर तुम्ही क्लासेसला वगैरे जात असाल तर तुमचे थिअरी कन्सेप्ट किंवा काही क्वेश्चन्स ना तिथं सॉल्व्ह होतील. मग हा टाईम तुम्ही त्यानुसार ॲडजस्ट करा. हे मी सेल्फ स्टडीसाठी सांगतो. आता चॅप्टर कंप्लीट कसा करायचा आहे लक्षात ठेवा. मॅथ्ससाठी जर बघाल तर तुम्ही 2 दिवसातून एक चॅप्टर मिनिमम कमी झालेत. सिलेबस 100% सिलेबस कंप्लीट नाही झाला तरीसुद्धा चालेल पहिल्या अटेम्प्टपर्यंत. जेवढा सिलेबस कवर होतं ना तेवढा कवर करा. उरलेला सिलेबस आपण सेकंड अटेम्प्टला कवर करू शकतो, ठीक आहे. आता मॅथ्समध्ये जर बघाल तर 2 डेज पर चॅप्टर, म्हणजे 2 दिवसातून एक चॅप्टर कवर झाला पाहिजे. मग जर बघाल तर त्यानुसार 18 दिवसामध्ये 8 ते 10 चॅप्टर्स कवर शकतात. सेम आहे केमिस्ट्रीला सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये चॅप्टर कवर शकतात. आणि केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा सगळे चॅप्टर्स कंप्लीट करायचा प्रयत्न करा. केमिस्ट्री खूप इझी येते, त्यामुळे केमिस्ट्रीला सगळे चॅप्टर्स कंप्लीट करा, ठीक आहे. दुसरा आहे फिजिक्सला सुद्धा 2 दिवसातून एक चॅप्टर जरी कंप्लीट केलात ना तरीसुद्धा चालेल. हे झालं चॅप्टर्स किती कंप्लीट करायचे. आता चॅप्टर कवर कसं करायचं आहे ते सांगतो. एक म्हणजे मॅथमॅटिक्सचे बघाल तर 11 हाय स्कोरिंग चॅप्टर्स मी तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे. हे पहिल्यांदा कवर करायचे, ठीक आहे. पार्ट 1चे चॅप्टर स्किप करू नका. मोस्टली व्हेक्टर्स, लाईन अँड प्लेन वगैरे, ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे पार्ट 2ची सुद्धा ॲटलिस्ट PYQ 2-3 वर्षाचे क्वेश्चन जरी सॉल्व्ह केलेत ना तरी येणं पाहिजे. हे मॅथमॅटिक्सचे 11 चॅप्टर्स दिले आहेत, ते व्यवस्थित पहिल्यांदाचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांना टार्गेट करा पुढच्या 20 दिवसामध्ये. फिजिक्सचे कुठले चॅप्टर्स आहेत, फिजिक्सचे मी 9 चॅप्टर्स दिले आहेत हाय वेटेज, त्यांना टार्गेट करा. हाय वेटेज चॅप्टर देण्याचा फायदा हाच आहे की हाय वेटेज चॅप्टरमधून एकतर इझी क्वेश्चन्स पण येतो, मिडियम लेवलचा पण येतो आणि डिफिकल्ट लेवलचा पण येतो. त्यामुळे जास्तीत जास्त फिजिक्स हे 9 चॅप्टर्सला टार्गेट करा, ठीक आहे. आता केमिस्ट्रीसाठी सांगतो. केमिस्ट्रीचा एकही चॅप्टर स्किप करू नका. सगळे चॅप्टर्स कवर करा, ठीक आहे. सब्जेक्ट वाईज प्लॅन काय पुढच्या 20 दिवसामध्ये हे चॅप्टर्स झाले, परंतु चॅप्टरमधून कवर काय करायचं आहे लक्षात ठेवा. फिजिक्ससाठी फक्त PYQs प्लस रिव्हिजन, ठीक आहे. PYQ सॉल्व्ह करायचे गेल्या 2-3 वर्षाचे आणि रिव्हिजन करायचं, एवढंच करायचं. केमिस्ट्रीसाठी काय इम्पॉर्टंट आहे, केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित करायचं आहे. जेवढे भेटत आहेत PYQs MCQ सगळे सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. आणि अगेन अँड अगेन रिवाईज करायचं, ठीक आहे. मॅथमॅटिक्समध्ये काय सगळ्यात जास्त पार्ट 1वरती फोकस करा. आणखीन PYQ सॉल्व्ह करा लास्ट 3 इयरचे. हे असणारे सब्जेक्ट वाईज. आय होप तुम्हाला पुढच्या 20 दिवसामध्ये काय करायचं आहे ते सगळं समजलेलं असेल. टार्गेट तरी समजलेत, कोणते चॅप्टर कवर करायचे, फिजिक्सचे किती 9 चॅप्टर्स आहेत, मॅथमॅटिक्सचे 11 दिले आहेत, आणि केमिस्ट्रीचे सगळं टेक्स्टबुक तुम्हाला कवर करायचं आहे. 95+% हवं असेल तर, ठीक आहे. आता चॅप्टर कवर कसा करायचा हे खूप गरजेचं आहे. मी काय अजून करतो की 0 स्टडी आहे मुलाची, मग चॅप्टर कसा करायचा आहे 4 स्टेप करायचे. एक म्हणजे काय, 1 शॉट लेक्चरमधून त्या चॅप्टरची थिअरी कवर करायची, किंवा तुमची जर क्लासेसमध्ये असेल तर ते चॅप्टर कवर करून घेतले असतो, त्याने नोट्स दिलेले असतात, त्यामधून तो चॅप्टर कवर करायचा आहे. 1 शॉट लेक्चर फक्त वरवरून बघायचं की जास्त डिटेलमध्ये नाही आहे. आता इतका वेळ नाही की तुम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कवर करू. चॅप्टर 1 शॉट लेक्चर बघायनंतर सगळ्यात जास्त आहे स्टेप 2मध्ये त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युलाज पाठ करायचे. फॉर्म्युला सगळे पाठ पाहिजे ते एका पेजवरती लिहून ठेवा आणि असलेल्या स्टडी टेबल समोर चिकटवा. अगेन अँड अगेन ते रिवाईज करायचं, ठीक आहे. फॉर्म्युला एकतर पाठ करायचा आणि तो समजून घ्या, म्हणजे प्रत्येक फॉर्म्युल्यामधला जी टर्म आहे ती काय आहे, कशी आहे वगैरे, ओके, ती समजून घ्या. फक्त फॉर्म्युला पाठ करून उपयोग नाही, तो समजला पाहिजे. का कारण पुढे तुम्हाला जो मॅन्युप्युलेट करतोय. आणि तिसरं आहे ते म्हणजे लास्ट 3 इयर्सचे PYQ सॉल्व्ह करा. PYQ सॉल्व्ह करताना सॉल्व्ह होणार नाहीत, मला माहिती आहे सॉल्व्ह होणार नाहीत, कारण का तुमची थिअरोटिकल कन्सेप्ट वगैरे क्लिअर नाही, ठीक आहे. जरी क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला तरी समजून घ्या. पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही रिवाईज कराल त्यावेळी तो सॉल्व्ह झाला पाहिजे. त्यामुळे ही 4 स्टेप्सचं जे सायकल आहे ना ती सॉल्व्ह करा. आणखीन शेवटची जी सगळ्यात गरजेची आहे
ती आहे रिव्हिजन. लक्षात ठेवा, PYQ सॉल्व नाही झाले ठीक आहे, परंतु अगेन अँड अगेन ते रिवाईज करा, ते खूप गरजेचं आहे. जर या 4 स्टेप्स जर फॉलो केल्या एखादा चॅप्टर कवर करण्यासाठी, बिलीव्ह मी जे चॅप्टर्स दिले त्या टार्गेटनुसार तुम्हाला 95+% नक्की मिळू शकतो. पहिलं म्हणजे काय, वन शॉट लेक्चरमध्ये कमीत कमी वेळामध्ये त्याचे व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व म्हणजे त्याची कन्सेप्ट क्लिअर करणं. दुसरं, त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युलाज पाठ करणं आणि ते फॉर्म्युला समजून घेणं. तिसरं आहे ते म्हणजे काय, लास्ट 3 इयर्सचे PYQ सॉल्व करणं, जरी नाही सॉल्व झाले तरी समजून घेणं. लास्ट 3 इयर्सचे म्हणजे काय करा, अराऊंड प्रत्येक चॅप्टरचे 30 ते 40 जरी PYQ जरी सॉल्व केलेत ना तरीसुद्धा इनफ आहे. ठीक आहे. आणखीन सतत ते क्वेश्चन्स रिवाईज करणं. रिवाईज कधी करायचं आहे तर तुम्ही वीकच्या एंडमध्ये करू शकता, किंवा जर वाटलं की हा चॅप्टर मी विसरत चाललो आहे तर ती रिवाईज करू शकता. या 4 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्यात. ठीक आहे. नेक्स्ट आपला प्लॅन आहे जो 7 एप्रिल ते एक्झामपर्यंतचा जो आपला रोडमॅप आहे, त्यामध्ये लक्षात ठेवा की पहिलं आहे तुम्हाला काय करायचं आहे, या दिवसामध्ये रिव्हिजन करायचं आहे आणि शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्यायचे. जास्तीत जास्त फुल सिलेबस मॉक टेस्ट, कुठलेही मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता, परंतु क्वालिटी कंटेंट आणि जो CET रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ना ते तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. मॉक टेस्टमध्ये काय करायचं, सपोज मी काय केलं, टाईम स्लॉटनुसार काय करेल मी, माझे एक सकाळी 9 ते 12 या वेळेत मी काय करेल, 9 ते 12 या वेळेत मी टेस्ट माझी अटेम्प्ट करेल. सपोज मी काय करेल, सकाळी 9 ते 12 या वेळेत टेस्ट अटेम्प्ट करेल. टेस्ट अटेम्प्ट झाल्यानंतर काय करेल, पुढचा 1 तास मी माझे कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत हे करेल, आणि त्यानंतरचे पुढचे 3 ते 4 तास फक्त ॲनालिसिसमध्ये जाईल. कोणता क्वेश्चन चुकला आहे, तो का चुकला आहे, त्याचं सोल्युशन काय आहे, आणि तो नोट डाऊन करून ठेवेल. हे असतं मॉक टेस्टचं ॲनालिसिस. लक्षात ठेवा, मला अजूनही आठवतं आहे, पहिल्या मॉक टेस्टमध्ये 123 स्कोर होता आणि शेवटच्या एक्झाममध्ये 162 मार्क्स स्कोर केले होते. कशामुळे, फक्त मॉक टेस्ट ॲनालिसिस आहे. ज्या चुका मी मागच्या टेस्टमध्ये केल्या त्या रिपीटच करत नव्हतो पुढच्या टेस्टमध्ये. त्यामुळे काय होतं, माझं मॉक टेस्ट आणि त्या कन्सेप्टचं रिव्हिजन ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही माझ्या पॅरलल होत आहेत. त्यामुळे मॉक टेस्ट आणि रिव्हिजन हे तुम्हाला शेवटच्या 1 आठवड्यात करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 7 एप्रिल ते एक्झाम हा तुमचा रोडमॅप आहे. आय होप तुम्हाला हे स्टेप्स आणि पुढच्या 20 दिवसांचं प्लॅनिंग जे आहे ना ते समजलं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट लक्षात ठेवा की इम्पॉर्टंट हेच आहे की सगळ्या गोष्टी येऊन थांबतात ना तुमची प्रोडक्टिव्हिटी. दिवसाला तुम्ही मॅनेज करायला शिका. आपण म्हणतो की कॉम्पिटिशन खूप आहे, कॉम्पिटिशन हे आहे वगैरे वगैरे, या गोष्टी बाजूला ठेवा. जरी कॉम्पिटिशन जास्त असेल, CET एक्झाममध्ये कट ऑफ जास्त लागणार असेल, तरीसुद्धा मोस्ट ऑफ दी मुलं डिस्ट्रॅक्टेड आहे. 1 तास अभ्यासाला बसलं तर त्याच्यापैकी 30 ते 35 मिनटं फक्त रील्स स्क्रोल करण्यामध्ये जातात, किंवा फक्त तुम्हाला टाईमपास हवा आहे, यूट्यूबमध्ये काय चालू आहे, इन्स्टावरती स्क्रोल आहे, या गोष्टी थोडं बाजूला ठेवा. 20 फक्त पुढचे दिवस आहेत ते सिरियसली घ्या. लक्षात ठेवा, हे पुढचे 20 दिवस पुढच्या तुमच्या 4 महिन्यांच्या ज्या चक्रा असतील ना कॉलेजच्या दारामध्ये फिरण्याच्या ॲडमिशनसाठी, त्या सगळ्या थांबवू शकतात. त्यामुळे बिलीव्ह मी, पुढे मागे काय केलं आहे, क्लासेसवरती किती पैसे खर्च केलेत, हे सगळं जाऊ द्या. पुढचं 20 दिवस तुम्हाला फोकस्ड होऊन जे तुम्हाला रोडमॅप दिलो आहे तो सगळा व्यवस्थित फॉलो करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारा. आणखीन एक जो मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ऑफर आहे, ती नक्की एनरोल करा. बिलीव्ह मी, तुमच्याच प्रिपरेशनमध्ये याचा खूप बेनिफिट होईल तुमच्या पर्सनल मेंटरशिपद्वारे आणि टेस्ट सिरीजद्वारे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.